साताऱ्याच्या राजकारणात आता अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण राज्याच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण एकामेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील कार्यक्रमावेळी एकाच मंचावर दिसून आले. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी साताऱ्यात मोठा राडा पाहायला मिळाला होता. त्याच कारणाने स्थानिक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद निर्माण झाले होते. परंतु आता पुन्हा एकदा शिंदेची शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीतील नेते हातात हात घेऊन वाटचाल करू लागले आहेत. ही अगदी स्पष्टपणे दिसून आलंय. आता लवकरच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. कालपर्यंत एकमेकांवर टीका करणारे हे दोन्ही नेते आता एकाच मंचावर आल्यामुळे नवं राजकीय समीकरण तयार होत आहे का, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. तर नेमकं काय आहे या प्रकरणामागचे सत्य? आगामी निवडणुकांसाठी आता मोठी रणनीती आखली जाते का? साताऱ्यातील ही बदलती राजकीय हवा आता कोणत्या दिशेने वाहते? चला सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या साताऱ्यातील या प्रकरणाबद्दल सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, सातारा जिल्ह्याचे राजकारण हे नेहमी महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी राहिले आहे. अगदी आधीपासूनच सातारा हा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि एक महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण एकीकडे आणि साताऱ्याचे राजकारण एकीकडे असे अनेक वेळा म्हटले जाते. नेहमीच मोठ्या राजकीय घराण्यांचा प्रभाव असल्याने साताऱ्याचे राजकारण गेल्या काही काळापासून एका नवीन वळणावर जाऊन पोहोचले. कारण एकीकाळी शरद पवारांचे एक हाती वर्चस्व असलेल्या साताऱ्यात बदलत्या वेळेनुसार अनेक राजकीय समीकरणे बदलली. सध्या स्थितीत संपूर्ण जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व पाहायला मिळते. परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळी जिल्ह्यातील महायुतीत मोठा अंतर्गत संघर्ष निर्माण झाला होता. विशेषतः जिल्ह्याच्या राजकारणातील दोन महत्त्वाचे चेहरे मानले जाणारे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई आणि भाजपचे जयकुमार गोरे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. प्रकरणाचे पडसाद अगदी महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर देखील उमटले होते. परंतु आता अशा परिस्थितीत मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते एकाच मंचावर दिसून आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते ही केवळ सामाजिक कार्यक्रमातील उपस्थिती नसून साताऱ्यातील बदलत्या राजकीय समीकरणांची सुरुवात असू शकते. कारण शंभूराज देसाई हे सध्या साताऱ्याचे पालकमंत्री असून शिवसेना शिंदे गटातील प्रभावशाली नेते मानले जातात. पाटण मतदारसंघात त्यांचा मोठा प्रभाव आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील साताऱ्यातील मोठं नाव मानलं जातं. कराड उत्तर भागात त्यांचा मजबूत जनाधार आहे. म्हणूनच हे दोन वेगवेगळ्या राजकीय विचारांचे नेते एकत्र दिसणं हे काही साधं प्रकरण नाही. विशेष म्हणजे साताऱ्यात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्ष प्रचंड वाढलेला आहे. लोकसभा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आता आपापली ताकद वाढवण्याच्या तयारीत आहे. अशातच या दोन नेत्यांच्या एकत्र येण्यामुळे अनेक शक्यता व्यक्त केली जात आहेत. राजकीय वर्तुळात तर अशी चर्चा सुरू झाली आहे. साताऱ्यातील काही स्थानिक प्रश्न आणि विकास कामांच्या मुद्द्यांवरून भविष्यात वेगवेगळ्या प्रकारचं राजकीय सहकार्य पाहायला मिळू शकतं. जरी कोणत्याही नेत्याने अधिकृतपणे अशा चर्चांना दुजोरा दिलेला नसला तरी या भेटीने साताऱ्यातील राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण केलाय. दरम्यान सोशल मीडियावर देखील या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी याला साताऱ्यातील राजकीय भूकंपाची सुरुवात असंही म्हटले. काही जणांच्या मते ही फक्त सामाजिक सलोख्याची भेट असून त्याला राजकीय रंग दिला जातोय. परंतु मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा अशा छोट्या भेटींमधूनच मोठी समीकरणं तयार होताना सर्वांनीच पाहिली आहेत. त्यामुळे साताऱ्यातील हे बदलते राजकीय चित्र आगामी काळात कोणते नवी समीकरणं जुळवून आणणार हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. मित्रांनो, साताऱ्यात पार पडलेल्या एका कार्यक्रमातील मंचावर दोन महत्त्वपूर्ण नेत्यांच्या उपस्थितीने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात या संदर्भातील चर्चांना उधाण आले. कालपर्यंत एकमेकांचे राजकीय विरोधक असणारे दोन नेते आता अशा पद्धतीने एकत्र आल्यामुळे भविष्यात साताऱ्यातील राजकारणात काही मोठे बदल घडून येणार का, हा प्रश्न तर सर्वांनाच वाटू लागला आहे. सोबतच या रणनीतीमुळे महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील तरी आणखीन वाढेल का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न बनलाय. असे असले तरी देखील याबद्दल अजूनपर्यंत कोणतेही भाष्य किंवा औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.
आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? ही फक्त एक सामाजिक भेट होती की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय रणनीती? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.